राजकारणातलं टायमिंग आणि लोकेशन दोन्ही किती महत्त्वाचं असतं हे आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर सिद्ध झालं। ही काही साधी सुधी गळाभेट नव्हती आणि यामागे पार्श्वभूमी होती काल संभाजीनगरात लागलेल्या आगीची। धुसफूस फार जुनी, काल उडाला तो भडका। सत्तारांना सध्या पक्षात काय मान आहे असाही प्रश्न सध्या विचारला जातोय आणि त्यात काँग्रेस नेत्यांनी त्यांची घेतलेली भेट चर्चेत आहे। पण गोष्ट इथेच संपते का? एकनाथ शिंदेंचं याविषयी मत काय आहे? मातोश्रीवर यावरून काही खल झालाय का? या सगळ्या बाबी पडताळून पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राजकारणामध्ये 2+2चं उत्तर 4 इतकं सहज नसतं। उत्तर काळच सांगतो। एका बाजूला अंबादास दानवे जे ठाकरे गटाचा बुलंद आवाज आहेत आणि दुसरीकडे अब्दुल सत्तार जे शिंदे शिवसेनेच्या गोटातले अत्यंत वादळी नेते आहेत। कालपर्यंत जे एकमेकांवर आत्मधन विस्तवही जाऊ देत नव्हते ते आज समृद्धी महामार्गावर चक्क हम साथ साथ ह्याच्या थाटामध्ये गळाभेट घेताना दिसतायत। हा योगायोग कसा घडला तेही समजून घ्या। अब्दुल सत्तार हे समृद्धी महामार्गानं मुंबईच्या दिशेने जात होते, निघाले होते आणि त्याच वेळी अंबादास दानवे हे सुद्धा याच महामार्गानं शिर्डीसाठी निघाले होते। दोन्ही टोकांचे नेते एकाच हायवेवर आमने सामने आले, गाडी थांबते आणि थेट गळाभेट घेतली जाते। पण हा केवळ एक चालता बोलता योगायोग असेल का, की यामागे दिल्ली ते गल्ली काही मोठी राजकीय खिचडी शिजतेय? लोक आता उघडपणे विचारतायत, दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? आज या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या। अंबादास दानवेंचं काही दिवसांपूर्वीचं विधान आणि त्यानंतर लगेच झालेली ही गळाभेट हे सगळं पाहता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय की काय पुन्हा एकदा ठाकरे, शिरोमणी आणि शिंदे एकाच छताखाली येतील का? पण थांबा, या गळाभेटीच्या पाठीमागे छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा पेटलेला वणवा आहे हे विसरून चालणार नाही। छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच्या वाट्याला गेली, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे। ही नाराजी नुसतीच नाहीये तर ती थेट बंडखोरीच्या रूपाने समोर आली आहे। अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी थेट आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस आता या बंडखोरीमुळे चव्हाट्यावर आली आहे। याच जागेच्या वादातनं अब्दुल सत्तारांचा संयम सुटला आणि त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले। भाजपनं आमचं मुंडकं छाटलं अशी अत्यंत तिखट टीका केली। इतकंच नाही तर कालचे आलेले नेते शिवसेना संपवतायत असा थेट टोला त्यांनी लगावला आणि सत्तारांनी हा विषय आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मांडणार आहोत असंही जाहीर केलंय। सत्तारांच्या या मुंडकं छाटण्याच्या आणि भाजप म्हणजे स्लो पॉयझन आहे या वक्तव्यावर आता भाजपच्या गोटातून सुद्धा पलटवार होतोय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्तारांना थेट घेरलंय। बावनकुळे म्हणाले की महायुतीबाबत माध्यमांसमोर वक्तव्य करताना आपल्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घ्यायचं आधीच ठरलं होतं, मग अब्दुल सत्तारांनी अशी आगपाखड करण्यापूर्वी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली होती का? तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी सुद्धा सत्तारांना अगदी कडक शब्दात इशारा दिला। सत्तारांवर आता बोलणार नाही, जे काही बोलायचं ते 4 तारखेनंतरच बोलणार असं म्हणत दानवेंनी सत्तारांना थेट सूचक इशारा दिलाय। तर भाजपच्या गोटातनं एका नेत्यानं असंही सुनावलंय की भाजप स्लो पॉयझन आहे असं म्हणणाऱ्यांना आता खरं पॉयझन काय असतं ते कळेल। आता विचार करा, जर अंतर्गत वादातनं नवीन समीकरणं आकाराला आली तर या राजकारणाची दिशा काय असेल? जर भविष्यात मातोश्रीने आणि काँग्रेसने अब्दुल सत्तारांसारख्या नेत्यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात स्थान दिलं तर भाजपचं काय होणार आणि राऊतांसारखे नेते या संभाव्य घडामोडीवर कशी भूमिका घेणार? संजय राऊत यांच्या नेहमीच्या आक्रमक भूमिकेसमोर सत्तारांची ही सॉफ्ट एंट्री पचणार का? आपल्याच मंत्र्यानं थेट हायवेवर विरोधकाच्या प्रमुखाशी घेतलेली ही गळाभेट पाहून वर्षा बंगल्यावरच्या गोटामध्ये काय अस्वस्थता तयार झाली असेल? हे सगळं बघणं आता खूप रंजक ठरेल। तेव्हा कालपर्यंत भाजपवर मुंडकं छाटल्याची टीका करणाऱ्या सत्तारांची ही दानवेंची झालेली गळाभेट म्हणजे केवळ शिष्टाचार आहे की येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक नवीन राजकीय खेळी? हे सगळं इतकं अनाकलनीय आहे की येणाऱ्या काळच उत्तर ठरवेल। पण हे सगळं समृद्धीवरचं प्रेम आहे की सत्तेचं नवं समर्थन आहे हे शोधण्याचा मार्ग राजकारण आता अशा एका वळणावर आलंय जिथे दुश्मन आणि दोस्त यांच्यातली रेषा पुसट होत चालली आहे।
अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, मात्र या जर तरच्या गोष्टीतूनच उद्याचं राजकारण आकार घेत असतं। तेव्हा आता समृद्धी महामार्गावरून सुरू झालेला हा राजकीय प्रवास कोणत्या वळणावर थांबतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, सत्तारांची ही गळाभेट भाजपला दिलेला इशाराच आहे की नव्या आघाडीची नांदी? तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये जरूर सांगा, तुमचं मत कळवा। धन्यवाद।